नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना सर्वात मोठा व दिलासादायक जी.आर. कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना आता 1,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। या लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,500 रुपयांवरून 2,500 म्हणजे 2,500 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हा मोठा निर्णय काय आहे व जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर जी.आर. आहे। जी.आर. पाहू शकता। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक आहे 24 फेब्रुवारी 2026। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। राज्यात विशेष सहाय्य योजना अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना या ठिकाणी राबवण्यात येतात। सदर योजनांमध्ये वृद्ध, विधवा, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार, पुरुष, महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले, मुली इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींचा या ठिकाणी समावेश होतो। सदर योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा या ठिकाणी करण्यात येते। तसेच उपरोक्त वाचा क्रमांक 5 अन्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या या अर्थसहाय्यात 1,500 वरून 2,500 म्हणजे 2,500 इतकी वाढ करण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्तीचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने शासनाने दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी नवीन दिव्यांग कल्याण हा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग सुरू केलेला आहे। वित्त विभागाने विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्याबाबत अभिप्राय देखील दिलेले आहेत। त्याच अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाने विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींचा एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। दिव्यांग व्यक्तीचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने शासनाने दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी नवीन दिव्यांग कल्याण हा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग सुरू केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। दुसरा निर्णय आहे महा-आय-टी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे महा-आय-टी यांनी डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेली राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रवर्ग निहाय सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती माहिती डेटा दिव्यांग कल्याण विभागास आवश्यक नमुन्यात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी। तिसरा निर्णय काय सांगतो बघा। केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती डेटा केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभाग म्हणजे NSAP डिव्हिजन यांच्या अखत्यारीत आहे।
त्यामुळे सदर केंद्र पुरस्कृत योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती डेटा दिव्यांग कल्याण विभागाने केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय म्हणजे NSAP डिव्हिजन यांच्याकडून परस्पर उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी। चौथा निर्णय सांगतोय काय बघा, विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च 2026 पर्यंत अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून करण्यात येत आहे। तदनंतर दिव्यांग कल्याण विभागाने पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक नियोजनासंदर्भात व लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबत कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता। हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विवेक शिंदे, अवर सचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना दिलासादायक असा मोठा GR कालच्या घडीला म्हणजे दिनांक 24/2/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। एकूणच लाभार्थ्यांच्या या अर्थसहाय्यात रुपये 1500 वरून 2500 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना आता 1000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।